के द्वारा एक रन बॉलर आहे सूरज. अशा प्रकारे एक बॉल झालेला आहे. ठीक आहे टायमरचा खूप आहे आपल्याला. स्ट्राईक वैभव. दुसऱ्या बॉलला सुरुवात. अशा प्रकारे वाईट बॉल. अशा प्रकारे अजून एक रन ऍड झालेला आहे. बॉल वाईट बॉल. वाईट केलेला आहे. पंचासोबत कोणी गुंजने घालायचे आहेत. हमारे बहुत ही एक्सपीरियंस कमेंटेटर प्रसाद बबन और नीलेश आयरे. सेम वाईट दिलेला आहे. चालेल समजू शकतो. नाक्षन मोहिते बोल्ड. अशा प्रकारे विकेट. नाक्षन मोहिते बोल्ड. अशा प्रकारे कोणी कप्तानाने हजर व्हायचं. सूरज आपल्या खात्यात एक विकेट घेतलेला आहे आणि संघासाठी एक विकेट घेतलेला आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी. आणि आता निलेश करून आलेले आहेत खेळाडू स्ट्राईकवर. इंटरनॅशनल रायझिंग टायटन्सचे निलेश स्ट्राईकवर. टॉप आरो इंडियननी टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग घेतलेली आहे. अंधेरी टायटनची बॅटिंग आहे. त्याच्यानंतरचा सामना. खूप सुंदर अशी गोलंदाजी सूरज कडून. खूप सुंदर अशी गोलंदाजी. दोन वाईड नंतर उत्कृष्ट असा विकेट. त्यानंतर सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईड बॉल. पंचांनी पुन्हा एकदा वाईड. सुंदर असा एक गडी. एक रन धावून घेण्यात आलेला आहे निलेश यांच्याकडनं. आता स्ट्राईकवर आहे. सुंदर अशी गोलंदाजी आणि डावीकडे शॉट असा मारून एक रन घेण्यात आलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी सूरज यांच्याकडून. काहीतरी काम आणि 22चा एक रन भेटलेला आहे. संघाचा स्कोर झालेला आहे. स्कोर तर बोला.
हॅलो, सूरज यांनी 8 धावा देऊन 1 विकेट घेतलेला आहे. संघाचा स्कोर इंटरनॅशनल रायझिंग टायटन्स संघाचा स्कोर 1 ओव्हर 8 रन. 1 ओव्हर 8 रन. ओके. आणि 1 विकेट गेलेली आहे. नेक्स्ट बॉलर बॉलरचं नाव स्वप्नील. पुढील गोलंदाज स्वप्नील. स्वप्नील गोडबोले. गोड बोले ना. तिकट आहे. फास्ट राईट आर्म बॉलर स्वप्नील. स्वप्नीलचा पुढील चेंडू निलेश यांच्यासाठी. निलेश कदम आणि स्ट्राईकवर आहेत निलेश. खूप प्रॅक्टिस चालली आहे निलेशची. आज 15 दिवस प्रॅक्टिस करतायत या टुर्नामेंटसाठी. जीव तोड मेहनत केलेली आहे त्याने या टुर्नामेंटसाठी. आणि पहिला सुंदर असा पहिला बॉल. निलेशाने 1च रन भेटेल. उत्कृष्ट बॉलिंग, उत्कृष्ट बॅटिंग. त्या बॉलला सुरुवात झाली. एक रन भेटेल. त्या बॉलमध्ये 1 रन आलेला आहे. चांगली गोलंदाजी करत आहेत स्वप्नील. सुटलेले आहेत टोळाला होता चेंडू निलेशाने. निलेशाने खूप उत्कृष्ट शॉट असा मारला होता आणि खेळाडूच्या हातातून झेल सुटलेला आहे. सुंदर असे 2 रन घेतलेले आहेत. स्वप्नील यांची सुंदर अशी गोलंदाजी. पुढील चेंडू स्वप्नील यांच्याकडून निलेश यांच्यासाठी. लेग साईडला 2 रन धावून काढण्याच्या प्रयत्नाने 2 रन पूर्ण झालेले आहेत. खूप रेन द बिटवीन खूप अशी छान रनिंग दोघांनी केलेली आहे. निलेश त्याची कामगिरी करत आहे. प्रॅक्टिस जवळजवळ 1 महिना. आणि सुंदर अशी गोलंदाजी स्वप्नील यांच्याकडनं. पुन्हा एकदा कमबॅक. सुंदर अशी गोलंदाजी. जशी पाहिजे तशी कामगिरी निलेश यांच्याकडून होत नाहीये. लेग साईडला 1 धाव पूर्ण केली आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. मला वाटतं निलेशाने एवढी प्रॅक्टिस करून सुद्धा. आणि 2 ओव्हर झाल्यानंतर इंटरनॅशनल रायझिंग टायटन्सचा स्कोर आहे 15 आणि 1 विकेट. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे नवी मुंबई किंग्स यांच्याकडनं. 2 ओव्हर नंतर स्कोर आहे 15. अमिश पाटील. पुढील गोलंदाज अमिश पाटील. नवी मुंबई किंग्सचे पुढील गोलंदाज अमिश पाटील वडखळ करून आले आहेत. अमिश पेन वरून हा गोलंदाज नवी मुंबईसाठी गोलंदाजी करायला या एवढ्या लांबून प्रवास करून आलेला आहे. भाऊ इथे आता आपल्या संघासाठी कशी कामगिरी करत आहे. निलेशचा पुढचा निलेश पाटील. सुंदर अशी गोलंदाजी आणि मिसफील्ड आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. सुंदर अशी रनिंग केलेली आहे निलेशांनी. सुंदर अशी वैभव आणि निलेश. सुंदर अशी गोलंदाजी आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 रन धावून घेतलेले आहेत.
सुंदर असा शॉट अमिश यांच्याकडे सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा शॉट आणि 1 रन पूर्ण केलेला आहे. अमिश पाटील यांच्या गोलंदाजीला 2 बॉल आणि 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या बॉलसाठी अमिश पाटील. आणि त्यांनी अपील केली आहे एलबीडब्ल्यू साठी, पण लेग बाईस 1 रन पूर्ण केलेला आहे. कृपया अंपायरवर वादविवाद करू नये. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही खेळाडूने अंपायरशी कोणताही प्रेशर वादविवाद करू नये. अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील. गुड कॅच. टीमचे नाव माहीत नाहीये. एका व्यक्तीला पाठवायचे त्याला सर्वांचे नाव आणि नंबर माहीत असतील. चांगली कामगिरी करत आहेत. सुलता चेंडू कप्तान मंदार पांडे मैदानात. त्याच्याकडून संघासाठी मोठी अपेक्षा आहे. सलमान अयाज खान. व्हाईट बॉल. सलमान इकडे. सलमान. आणि आता रवींद्र गायकवाड यांच्या पॅरोट मध्ये आगमन झालं. त्यांच्या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत. रवींद्र गायकवाड यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत. जर मंदार यांनी जर 2 षटकार आणि 3 षटकार मारले तर रवींद्र गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आणि मंदार यांचा त्रिफला उडवलेला आहे. यांनी जर 2 षटकार आणि 3 षटकार मारले तर रवींद्र ते 15 ते 20 दिवस मी पाहत होतो. 15-20 दिवस तिथे जीवाचा महिन्यात आणि सागर आपल्या टीमसाठी भोपळा घेऊन येत आहेत. त्याच्यासाठी बॅट्समन पटापट इंटरनॅशनल टीमचे दुनियांचे खेळाडू, वरिष्ठ खेळाडू, धुरंधर नरेश प्रणय पावनेकर. निलेश आपल्या टीमसाठी काय करताय? बॉलर प्रणय पावनेकर. स्कोर झालेला 20. बॉलर प्रणय पावनेकर. प्रणय आणि छोटा चेंडू प्रणय यांच्याकडून. आणि मला तर वाटतं हा वाईड असेल.
आणि अंपायर रिपोर्ट आपला निर्णय दिलेला आहे व्हाईटचा. सुरेश, तुम्हाला कसं वाटतं आता इंटरनॅशनलची टीम धुरंधर टीमचा कॅप्टन तिकडे मैदानात उतरला आहे, तुम्हाला कशी काय अपेक्षा बघूया, आहे? निलेश यांच्याकडनं आमच्याकडं भरपूर अपेक्षा आहे की त्यांनी कमीत कमी 3 सिक्स तरी मारून यावं संघासाठी, 3 सिक्स तरी. आणि हा पुढचा एक उत्कृष्ट चेंडू बीच में नहीं है, झाड़ के नीचे, ध्यान रखने के लिए. अरे वो बाहर है. आणि विकेटनी चेंडू मिस केलेला आहे. बॉलिंग लगातार 3 चेंडू धाड झालेले आहेत. आता सुरेश, तुम्ही आता सांगा, सुरेश इंटरनॅशनल टीममध्ये धुरंधर उतरले आहेत, त्याची तुमची काय अपेक्षा आहे? त्यांनी काय संघासाठी केलं पाहिजे? आता बघूया इंटरनॅशनलचे धुरंधर निलेश काय करतायत. नरेश काय करतात ते बघूया आपण. मोठा चेंडू पण पाठी जरी बॉल गेला तरी तुम्हाला धावून रन घ्यायचं आहे. कोणताही डिक्लेअर नाहीये पाठचे रन. बोर्डाला लागू द्या किंवा दिवाळाला लागू द्या, रन धावूनच घ्यायचं आहे. राऊंड धावून काढायचं आहे. सलमान इकडे जरा. सलमान प्लेयरला ऍड करायचं आहे, तरी आपण पॅव्हलिनशी संपर्क साधायचा. उत्कृष्ट बॉलिंग. सगळे प्लेयर ऍड करायचे आहेत तुम्हाला. आणि आता इंटरनॅशनलचे कॅप्टन नरेश. सलमान, तुमची गरज नाही, तुम्ही रिटर्न जावे. सलमान खान रिटर्न जावे. झालं रिटर्न. पुढचा चेंडू नरेश यांच्यासाठी. कृष्णा 6 ओव्हर प्रितेश यांच्याकडून पुढचा चेंडू नरेशसाठी. आणि नरेश यांच्या बॅटमधून 4 रन मिळाले. मला तर वाटतं आता नरेशने सुरुवात केली आहे, चौक्याने सुरुवात केली आहे. आणि आता बघूया आपण आपल्या संघासाठी काय करतात, कारण एक अपेक्षाचा संघ विजय झालेला आहे. मला माहिती आहे नरेश उत्कृष्ट बॅटर्स असतात, उत्कृष्ट बॉलर आहेत आणि आपल्या संघासाठी ते जरूर योगदान देतील. बघूया आता काय करतात. दुसरा बॉल, पहिल्या बॉलला तर चौकार मारलेलाच आहे. दुसरा उत्कृष्ट बॉल आणि नरेश याला काही समजलेलं नाही, तरी पण मिसफील्ड आणि 1 रन संघाच्या खात्यामध्ये. स्कोर काय? 27. संघाची धावसंख्या 27. मला वाटतं जशी धावसंख्या पाहिजे होती इंटरनॅशनल टीमकडून तशी धावसंख्या झालेली नाही अजून, पण तरीही काय हरकत नाही. संघाचे कॅप्टन मैदानात आहेत. नरेश आहेत मैदानावर, तोपर्यंत होप आहे, संघाला होप आहे त्यांच्याकडून. बघूया संघासाठी काय करतात. बॅटिंग करायची. चाल 4 बॉल ना. 4 बॉल 4 ओव्हर झालेले आहेत. लास्ट ओव्हर आहे. नरेश आपल्यासाठी लास्ट ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये काहीतरी इंटरनॅशनल टीमचा म्हणजे सगळ्यात चमत्कार जो करायचा आहे तर तुम्हालाच करायचा आहे. बरोबर आहे, कारण तुमचे बुलंदर सगळे गेलेले आहेत पॅव्हिलियन मध्ये. नावातच इंटरनॅशनल आहे. इंटरनॅशनल काहीतरी केलं पाहिजे. इंटरनॅशनल टीम आहे डायरेक्ट. मला वाटतं 1-2 धावा घेऊन काही होणार नाहीये. आपल्याला चौकार षटकार असे ठोकावे लागतील. लास्ट ओव्हर आहे. आपल्याला चांगली धावसंख्या उभारायची असेल, चांगलं टार्गेट द्यायचं असेल तर आपल्याला चौकार आणि षटकाराची गरज आहे. पुढचा चेंडू आशिष यांच्याकडून. हो, अरे उत्कृष्ट बॉल. आणि अशा प्रकारे इंटरनॅशनलचा एक आशिष
आशिष यांच्याकडून काय दीपक लावणार आहे, किती दीपक उज्ज्वल करणार आहे, कारण ते इंटरनॅशनल गेलाय तर दीपकनी जर लगातार 3 मारले आणि किंवा 3 स्कोर मारले तर 1000 रुपये ते पारितोषिक देण्यात येईल. अनिल गळबणे यांच्याकडून दीपकनं चांगला खेळू खेळवलेला आहे आणि ते 20 फिल्डिंगमध्ये आणि त्याच्यामध्ये 2 धावा आहेत दीपक यांना. काय वाटतं आणि आता इथे इंटरनॅशनलचे कोच आलेले आहेत. अनिल गळबणे त्यांच्या टाळ्यांच्या गजरात ताब्यात. वेळ खेळतात, चांगले खेळतात. चांगले खेळतायत. अच्छा ते बोलतात चांगले खेळतायत, त्याला माहिती नाही, चांगले खेळतायत. त्याला पुढचा चेंडू दीपक यांच्यासाठी. अच्छा नरेश यांच्यासाठी. हो दोन धाव. कोच अनिल गरबाने तर सांगितलं चांगले खेळताय, पण ते आता मैदानावर तर काही दिसत नाही चांगले खेळताना. वरिष्ठ खेळाडू ठाणे एक्सप्रेस टायगर आणि प्रीमियम स्टार ह्या टीमचं कोणी असेल तर त्यांचे टी शर्ट घेऊन जायचे आहेत. ठाणे एक्सप्रेस चेंडू नरेश यांच्यासाठी. ही अंतिम ओव्हर आहे आणि अंतिम ओव्हर असताना विकेट पडलेली आहे. आऊट, आमचा इशारा आऊट. तो पण चांगला निर्णय दिला. आऊट. पाच ओव्हरमध्ये 34
त्यांचं आगमन झालेलं आहे. या जागा घेऊन त्याला मेकअप सामान आहे का आतमध्ये? आणि पहिला चेंडू प्रशांत बायकर त्यांच्याकडून हो पहिला पहिली कॅचचा इशारा. हो अंदाज चुकलं नाही मला वाटतं गचाळ क्षेत्र पहिल्या चेंडूमध्ये पहिला विकेट यांचा चान्स होता यांना, परंतु मिस फिल्डिंग मध्ये नो बॉल नो बॉल. पंचांकडनं नो बॉल. आणि नवी मुंबई संघाची धावसंख्या 2-3. पुढचा चेंडू प्रशांत यांच्याकडून बॅट्समॅनने पहिलाच विचार केला होता, जसा बॉल येईल तसा त्याला पॅव्हलियन मध्ये पाठवेल आणि षटकार झाला. बॅट्समॅन पहिलाच विचार आणि प्रशांत बॉलिंग घेऊन येत आहेत. भरत त्यांच्यासाठी भरत आपल्या संघासाठी खूप चांगले करत त्यांनी उत्कृष्ट षटकार मारला होता आता. आणि उभारून टाकलेला आहे. आरो इंडियन आणि अंडर टायटन यांनी रत्नमान्य संपन्न रंगावा. कॅप्टन आरो इंडियन अंडर टायटन कॅप्टन आरो इंडियन आणि आणि भरत यांच्यासाठी एक स्वप्नील आहे, स्वप्नील आहे. स्वप्नील यांच्यासाठी घोषणा करण्यात येत आहे की 3 षटकार वैभवने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आणि आपल्या संघासाठी त्यांनी धावा वाचवलेल्या आहे. उत्कृष्ट फिल्डिंग क्षेत्ररक्षण वैभव यांच्याकडून. जर 2 ओव्हरमध्ये जिंकले तर 500 रुपये देणार आहे विनायक. 2 ओव्हरमध्ये जिंकले तर 500 रुपये. मला स्वप्नील हा विचार करून आला आहे की 2 ओव्हरमध्ये मॅच संपवायची आहे त्याला. 2 ओव्हरमध्ये टार्गेट ठेवायचं आहे. विचार बहुत अच्छी बॉलिंग प्लीज कंटिन्यू. प्रशांत दिवस रात्र मेहनत करत होते, प्रॅक्टिस करत होते. चेहरे पे खुशी देखते हुए मैंने देखी बहुत बड़ी खुशी है. विकेट काढत होते, सलमान बहुत खुश. विकेट काढायचे त्यांना विकेट मिळत नाही होते, असं पण होत आहे. और ये एक और उत्कृष्ट बॅटिंग, उत्कृष्ट बॅटिंग. विकेट मिळत नाही होते, असं पण होत आहे. जास्त गेले होते या ओव्हरमध्ये. फास्ट 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 फास्ट. आणि आता पहिली
दिवस समाप्त. पहिला ओव्हर 28. वा धावसंख्या 28. आणि नवी मुंबई या टीमने निर्धार केला होता की आम्हाला 2 ओव्हरमध्ये मॅच संपवायची आहे आणि त्या टार्गेटच्या जवळपास पोहोचलेले आहेत ते. आणि आता पुढची ओव्हर घेऊन आले संघाचे कर्णधार नरेश. पाहूया नरेश आपल्या टीमसाठी काय योगदान देत आहे. स्वप्नील, तुम्हाला नरेश यांच्याकडून काय अपेक्षा आहे? तुम्ही माझी अपेक्षा काही जास्त नाही आहे. आपल्याला लवकर मॅच संपून घरी जायचं आहे. सकाळी 5:30 वाजून आऊट पडतोय आम्ही. काही न करता महिलांनी आम्हाला लय बनवलं आहे. नेक्स्ट मॅच कॅप्टनला इकडे यायचं आहे. नेक्स्ट मॅच कोणाचा आहे? तुमच्या कॅप्टनला इकडे यायचं आहे स्टेजवर. अंधेरी टायटन्स. अंधेरी टायटन्स आणि ओके ओके. आणि पुढचा दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू नरेश यांच्याकडून. अंधेरी टायटन्सचा कॅप्टन अरे विन झाली ना. षटकाराच्या अनुषंगाने नवी मुंबई विजेता झालेला आहे. दोन ओव्हरचा पहिला आणि त्यांचा टार्गेट अचीव केलेला आहे आणि त्यांनी विजेते झालेले आहेत आणि इंटरनॅशनल टीमला आपला